सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कासवाच्या रूपात भगवान विष्णूंनी संपूर्ण विश्व वाचवलं. पण ही कथा माहिती आहे का? एक असा अवतार ज्यामुळे देव आणि दानवांना अमृत मिळालं आणि संपूर्ण सृष्टीचा समतोल राखला गेला. आज आपण जाणून घेणार आहोत कूर्म जयंतीचं अद्भुत रहस्य, ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेऊन समुद्र मंथन यशस्वी केलं. ही कथा पुराणातील आहे, त्यासोबतच आपल्या जीवनाला मोठा संदेश देणारी आहे. कूर्म जयंतीचा प्रेरणादायी संदेश आपण बघूयात या व्हिडिओमध्ये. काय आहे प्रेरणादायी संदेश? तो संदेश असा आहे, यश मिळवण्याची वेग नाही तर सातत्य लागतं. 100%. जे थांबत नाही त्यांना कोणीही हरवू शकत नाही. कासवासारखं शांत, स्थिर पण निर्धाराने पुढे जात राहा. कारण एक दिवस असा येईल जेव्हा हळूहळू चालणंच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य बनेल. पण एक सत्य आहे, वेगाने धावणारे नेहमी जिंकत नाही. जिंकतो तो जो थांबत नाही. कासवासारखं शांत राहून हळूहळू पण सातत्याने पुढे जात राहणं, हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. आणि हाच संदेश आपल्याला भगवान कूर्मदेव देतात. स्थिर राहा, संयम ठेवा आणि पुढे चालत राहा. कधी कधी आयुष्य तुमच्यावर खूप ओझं टाकेल, पण कूर्मासारखे शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या संघर्षातून एक दिवस अमृत जन्माला येणार आहे. चला कूर्म जयंतीचा आपण रहस्य जाणून घेऊया. कोणत्या कोणत्या पुराणामध्ये आपल्याला कूर्म जयंतीचं महत्त्व कळलेलं आहे ते बघूयात. विष्णू पुराणामध्ये समुद्र मंथन आणि कूर्म अवताराची सविस्तर कथा सांगितलेली आहे. भागवत पुराणामध्ये भगवान विष्णूची विविध अवतारांनी कूर्म अवताराचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे. महाभारतामध्ये आदी पर्वामध्ये समुद्र मंथनाचा उल्लेख केलेला आहे. कूर्म पुराण तर हे वेगळाच म्हणजे सेपरेट ग्रंथ आहे. कूर्म पुराण त्याच्यामध्ये कूर्म अवताराचा पूर्ण माहिती सांगितलेली आहे. कूर्म अवताराची कथा आपण थोडक्यात बघूयात. हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णू यांना सृष्टीचे पालन करता मानले जाते. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येतं तेव्हा तेव्हा ते विविध अवतार घेऊन जगाचं रक्षण करतात. कूर्म अवतार ही त्यांचा दुसरा अवतार आहे. एकदा देव आणि दानव यांच्यात अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करण्याचा निर्णय झाला. अमृतत्व मिळणार होतं, त्यामुळे दोघेही खूप उत्सुक होते. मंथनासाठी मंदार पर्वत वापरण्यात आला आणि नागराज वासुकी याला दोरी बनवण्यात आली. पण एक मोठी समस्या आली, पर्वत समुद्रात बुडू लागला. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि तेव्हा भगवान विष्णूंनी कासव म्हणजेच कूर्म अवतार घेतला. तो समुद्राच्या तळाशी जाऊन त्या पर्वताला आपला पाठीवर आधार दिला. त्यामुळे मंथन यशस्वी झाले, समुद्र मंथन यशस्वी झाले आणि त्या मंथनातून 14 रत्न बाहेर पडले. जसं की लक्ष्मी देवी, चंद्र, धन्वंतरी आणि शेवटी अमृत असे 14 रत्न निघाले. कूर्म अवतार आपल्याला शिकवतो की धैर्य आणि स्थिरता खूप महत्वाची असते. संकटातही शांत राहून काम केलं यश मिळतं. मोठ्या यशासाठी संयम आवश्यक असतो. कासव हळूहळू चालतं पण कधीच हार मानत नाही. हेच या अवताराचं मुख्य तत्व आहे. कूर्म जयंतीला काय करावं? या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा अर्चना करावी. विष्णू सहस्रनामाचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा. उपवास केल्यास विशेष फळ पुण्य मिळतं. तसंच दान धर्म केल्यानेही जीवनामध्ये सुख समृद्धी येते. आपल्याकडे जर पितळाचं कासव असलं तर ते पितळाचं कासवाची पूजा अर्चना, हे पितळाचं कासव म्हणजे काय? विष्णूचं प्रतीक मानलं जातं, भगवान विष्णूचं, आणि ते शुभ सुद्धा मानलं जातं. त्या दिवशी पितळाचं कासव घ्यायचं, स्वच्छ त्याची पाण्याने धुवायचं, गंगाजलाने धुवायचं, गंगाजलाने अभिषेक करायचा पंचामृताने, गंगाजलाने, आणि त्याला ते कासवाला ठेवायचं चौरंगावर छान. आणि हळदी कुंकू आधी आपण पाटावर लाल किंवा पिवळा कपडा टाकायचा आणि त्याच्यावर एक कासव ठेवून द्यायचं. हळदी कुंकू अक्षदा व्हाव्यात, फुले तुळशीपत्र अर्पण करावं, धूप दीप नैवेद्य दाखवावं, अगरबत्ती लावावी आणि नंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू नाम सहस्र किंवा कूर्म अवताराची कथा आपण म्हणावी, ऐकावी किंवा म्हणावी, पठण करावे. नैवेद्य खीर, साखर, दूध, फळे अर्पण करावीत. कूर्म अवतारा घेण्याचं अजून एक महत्त्व मी सांगू इच्छिते की मोटिवेट होण्यासाठी प्रेरणादायी एक कथा आहे. ती तर कथा सर्वांनाच माहिती आहे. एक ससा आणि कासवाची कथा ही सगळ्यांनाच माहिती आहे.
एक ससा जो खूप वेगवान होता आणि एक कासव जो हळूहळू चालत होता, पण शेवटी जिंकलं कोण? ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज आपण जाणून घेणार आहोत या मागचं खरं आध्यात्मिक रहस्य. एकदा ससा आणि कासव यांच्या शर्यत लागली. ससा खूप वेगाने पळू लागला आणि कासव हळूहळू चालत राहिला. ससा विचार करतो, मी इतका पुढे आलो, थोडा आराम करतो, आणि तो झोपतो. पण कासव मात्र थांबत नाही, हळूहळू पण सतत पुढे जात राहतो आणि शेवटी कासव जिंकतो. ही गोष्ट मुलांसाठी नाही, यामागे एक मोठं सत्य लपलेलं आहे. भगवान विष्णू यांनी कासवाचा म्हणजे कूर्म अवतार का घेतला? कारण कासव म्हणजे स्थिरता, संयम, कधीही हार न मानणं. जेव्हा समुद्र मंथन चालू होतं तेव्हा सगळे घाबरले, पर्वत बुडू लागला. पण कूर्म अवताराने शांतपणे सगळं सांभाळला. जसं त्या शर्यतीत कासवाने जिंकलं. वेगाने धावणं महत्वाचं नाही, सातत्याने चालणं महत्वाचं आहे. ससा म्हणजे अहंकार, कासव म्हणजे संयम, आणि शेवटी जिंकतो कोण? जो शांत राहून सतत प्रयत्न करून. म्हणजे संयम हाच विजयाचं प्रतीक आहे. तुम्हाला वाटत असेल की छोटीशी गोष्ट आहे, पण ही छोटीशी गोष्ट आयुष्य बदलू शकते. ही जर गोष्ट आपण मनापासून ऐकली किंवा त्याचं आपण मनाने घेतलं तर आपलं जीवन बदलू शकतो. हळू पण सातत्याने चालणारा शेवटी जिंकतो. लक्षात ठेवा, या जगात वेगवान सुरुवात करणारे खूप असतात, पण शेवटपर्यंत टिकून राहणारे फार कमी असतात. हे 100% सत्य आहे. कधी कधी आपल्याला वाटतं खूप हळू मी खूप हळू चाललोय, इतर सगळे माझ्यापेक्षा पुढे गेलेत. पण खरं काय आहे माहिती आहे का? जो थांबत नाही तो कधीच हरत नाही. कासव आपल्याला शिकवतं, आवाज न करता, दिखावा न करता शांतपणे सातत्याने पुढे जात राहा. आणि भगवान विष्णू यांचा कूर्म अवतार आपल्याला सांगतो, मोठं काम करण्यासाठी वेग नाही, स्थिरता आणि संयम लागतं. म्हणून आजपासून एक गोष्ट मनात ठेवा, तुम्ही किती वेगाने चालता हे महत्वाचं नाही, तुम्ही थांबत नाही हे महत्वाचं आहे. जग तुमच्यावर हसेल, लोक तुम्हाला कमी लेखतील, पण एक दिवस असा येईल जेव्हा तुमचं सातत्यच तुमचं सर्वात मोठं यश ठरेल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. हळूहळू का होईना, पण रोज एक पाऊल पुढे टाका. कारण हळूहळू पण न थांबता चालणारा शेवटी यश मिळवतो. कासवाच्या रूपात जगाला आधार देणाऱ्या प्रभूच्या चरणी नतमस्तक. स्थिरता, संयम, धैर्य देणाऱ्या कूर्मदेवाचा जयघोष करूया. जय कूर्मदेव, जय श्री विष्णू.